स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी. मंत्री छगन भुजबळ यांचं विधान. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण ते ब्रिटिश सरकारपासून मिळवायचं होतं असं नाही, तर गरिबीसाठी पण मिळवणं गरजेचं होतं. स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी आहे. विशिष्ट लोकांना स्वातंत्र्य मिळालं असं म्हणावं. शेवटचा मनुष्य कधी सुखी होईल तेव्हा खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं असं म्हणता येईल, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आता म्हणाले, आता निवडणुका आहेत, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आहे. पक्ष किती मोठा याची मोजणी किती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद जिंकणार यावर असणार आहे. राष्ट्रवादी एकत्र असताना आपण सगळ्यात जास्त जागा जिंकत होतो. या नवीन परिस्थितीत आपल्याला आव्हान स्वीकारावं लागणार आहे. लोकांपर्यंत किती पोहोचले त्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. एका जातीवर निवडणुका जिंकता येत नाहीत. सगळ्यांनी मिळून मागच्या निवडणुका जिंकल्या, पुढच्या काळात तेच करावं लागणार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच छगन भुजबळ नाशिकमध्ये का येतात? मला मागच्या काळात धुळे जिल्ह्यात पालकमंत्रीपद देत होते, पण मी सांगितलं जे करेल ते नाशिकमध्ये. आज आपण बघतोय झोपडीवर तिरंगा फडकतोय, तो खरा आनंद. अध्यक्ष अजित पवार आहेत, आम्ही सर्व करू, पण तुम्ही काय करणार हे बघणं महत्त्वाचं आहे. शेवटच्या माणसापर्यंत काळजी घ्या. घर, शिक्षण, आरोग्य त्याची काळजी घ्या. लोक तुमच्यासोबत येतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. निवडणुकीमध्ये अजित पवार आपले अध्यक्ष आहेत, प्रांताध्यक्ष गडकरी साहेब. तुम्ही इथे काय करा त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू, पण तुम्ही काय करणार आहात हे महत्वाचं आहे. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे सगळं करायचं आहे ते मी मगाची सुरुवातीला सांगितलं. स्वराज्य मिळालं, पण स्वराज्य मिळण्यासाठी शेवटच्या घटकांपर्यंत तुम्हाला पोहोचलं पाहिजे. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, आमदार, खासदार हे यासाठीच आहे. त्या देशातील शेवटच्या माणसांपर्यंत काळजी घ्या. त्याचं घर असेल, त्याचं शिक्षण असेल, त्याचं आरोग्य असेल, त्याची नोकरी असेल, त्या बाबतीत सगळी काळजी घ्या. आज सकाळी आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा भाषण ऐकलं असेल. स्वसामर्थ्यांचा नारा त्याने दिलेला आहे. मग ती आधुनिक प्रकारची शस्त्र असतील, इतर काही गोष्टी असतील. स्वदेशीचा नारा सुद्धा त्यांनी दिला, हे लक्षात ठेवा. त्यावेळेला अमेरिकेमध्ये 50% आम्ही टॅक्स लावणार, त्यावेळेला त्यांनी सांगितलं स्वदेशीचा नारा. हा स्वदेशीचा नारा महात्मा गांधींनी आझादीच्या लढाईत दिला होता. आणि मग चरखा काढून जे आहे ते कापड, खादीचं कापड आपण त्याला घालत होतो. बाबू बेलूनी जे आहे इंग्रजांच्या कापडाच्या ट्रक समोर आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, कापडाच्या होळ्या झाल्या. हे का? ते प्रतिकात्मक होतं की आपण आपल्या देशातील जो माल आहे, जे उत्पादन आहे त्याचा आपण उपयोग करतो. इतर देश मदत करत नसतील, पण हे विसरता येत नाही. भारत अनेक भाषांचा, अनेक जातींचा, अनेक राज्यांचा, अनेक धर्मांचा असा हा देश आहे. इथे एके ठिकाणी बर्फ आहे, तर खाली केरळमध्ये ऊन आहे. सगळ्या प्रकारचे जे आहेत धान्य असते, वस्तू आहेत, बनवत आहे. पण विज्ञानामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे हे आज प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण ते जात आहोत. सिंधूची लढाई आपण पाहिली, त्यांना सुद्धा सगळ्या भारतानं वंदन केलेलं आहे. असे प्रसंग परत घडू नये यासाठी एकच आपल्याला करावं लागेल, भारत बलवान करावा लागेल. कुणाचीही वक्रदृष्टी आपल्या देशाकडे होता कामा नये. पण ते काम जे आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, मागासापासून तर उच्चवर्णीयांपर्यंत, स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सगळ्यांचंच ते काम आहे, सगळ्यांचंच ते कर्तव्य आहे. हक्काची जाणीव सगळ्यांना प्रत्येक मिळायला पाहिजे, पण कर्तव्याची जाणीव ही पहिल्यांदा जॉर्ज केनेडी भारताच्या अमेरिकेचे राष्ट्रपती होते. ते हेच म्हणायचे की तुम्हाला देशापासून काय पाहिजे हे तुम्ही सांगता, पण देशाला तुमच्यापासून काय पाहिजे याचा अगोदर विचार करा आणि मग त्या
कर्तव्याची जाणीव तुम्ही ठेवा, हक्क आपोआपच तुम्हाला मिळतील. ते कर्तव्य आपण पार पाडूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.